नमस्कार, मी डॉक्टर विनया पाटील. हॅलो डॉक्टरच्या या भागात आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. सह्याद्री वाहिनीच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे या कार्यक्रमात आपणही सहभागी होऊ शकता, तेही फक्त एक फोन कॉल करून. प्रेक्षक हो, हत्ती हा या जगातील बलाढ्य प्राण्यांपैकी एक आहे हे आपण मानतो, पण तरी सुद्धा आपण त्याला दोरखंडाने बांधलेलं बघितलेलं असतं. म्हणजे तो दोरखंड तोडूनही जाऊ शकतो, पण तो असे करत नाही, कारण की तो लहान असताना त्याच्या पायात ही साखळ दंड हा बांधला जातो आणि त्यावेळी तो खूप प्रयत्न करतो की ती साखळी तोडून जाऊन मुक्तपणे बाहेर विहार करायचा. पण होतं असं की जेव्हा त्याचे प्रयत्न संपतात किंबहुना त्याचं मन हे स्वीकारतं की आपण आता हे तोडू शकत नाही, त्यावेळेलाच त्याचा मालक त्याच्या पायात हा दोरखंड बांधतो. म्हणजे साखळीची जागा ही दोरखंडाने घेते. थोडक्यात त्या हत्तीच्या मानसिकतेवर विजय मिळवला जातो. प्रेक्षक हो, अगदी त्याच पद्धतीने बऱ्याच गोष्टी आपलं मन स्वीकारत असतं आणि त्यातीलच एक गोष्ट म्हणजे डायबिटीज बरा होऊ शकत नाही. याच वाक्याने आपल्या मनावर अगदी ताबा घेतलाय. हे वाक्य आपल्याला तोडायचंय आणि अगदी हे स्वीकारायचंय की मधुमेहापासून मुक्ती ही मिळू शकते. आणि हेच आज आपण जाणून घेणार आहोत डायबिटीज फ्रीडम फ्रॉम डायबिटीजचे संस्थापक डॉक्टर प्रमोद त्रिपाठी यांच्याकडून. नमस्कार डॉक्टर, हॅलो डॉक्टरमध्ये तुमचे स्वागत. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. डॉक्टर प्रमोद त्रिपाठी हे डायबिटीज मॅनेजमेंटमध्ये पुण्यात व संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची क्रांती आणलेली आहे. त्यांनी आजवर हजारो मधुमेही त्यांच्या कार्यशाळेत इन्सुलिन व डायबिटीजची औषधे कमी होताना व पूर्णपणे बंद होतानाही त्यांनी अनुभवले आहेत, तेही अगदी नैसर्गिक पद्धतीने. देशात तसेच परदेशात अमेरिका, युरोप, आखाती देश, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलियात डिस्टन्स लर्निंगद्वारा अनेकांनी लाभ घेतला. 10 देशात 150 मोठ्या कंपन्या व 80,000 लोकांनी नैसर्गिक स्वास्थ्याच्या कार्यशाळा घेतल्या. डॉक्टर प्रमोद त्रिपाठी हे सध्या देशातील नैसर्गिक स्वास्थ्याचे अग्रगण्य प्रचारक म्हणून ओळखले जातात. डॉक्टर प्रमोद त्रिपाठी हे बीजे मेडिकल कॉलेजमधून MBBS त्यांची पदवी घेतली आहे. नानावटी हॉस्पिटल मुंबई येथून डिप्लोमा इन डायबिटीज मॅनेजमेंट त्यांनी केले आहे. याशिवाय योग, आयुर्वेद, ड्रीम थेरपी, पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी, काउन्सिलिंग, विपश्यना ध्यान यामध्येही ते पारंगत आहेत. प्रेक्षको, आजचा विषय खूपच महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे मधुमेहापासून मुक्ती, म्हणजे डायबिटीज पासून मुक्ती. आजचा कार्यक्रम हा खरंच तुमच्यासाठी लाईव्ह सारखाच होणार आहे, कारण या कार्यक्रमात आपण मेलद्वारे प्रश्न आपल्या कार्यक्रमात सहभागी करून घेणार आहेत. त्याच्यामुळे तुमच्या मनातील प्रश्नही इथे येणारच आहेत. संपूर्ण कार्यक्रमात आपले प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतील ही आमची खात्री आहे. तर चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर, आपण याआधी 2 कार्यक्रम केले आहे आणि अगदी आपला उद्देश हाच आहे की मधुमेहापासून मुक्ती मिळू शकते. 2 कार्यक्रमात आपण हे बघितलं की डायबिटीज कसा होतो, आपली लाईफस्टाईल कशी आहे, त्यामुळे हा आजार कसा वाढलेला आहे आणि त्यावर आपण मात कशी केली पाहिजे. बरोबर. आता सर, मला सगळ्यात आधी लक्ष वेधून घेते की तुमच्या कार्यशाळेत GTT म्हणजे ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट, यामध्ये 15 चमचे साखर अगदी रुग्णांना, मधुमेही पेशंटला खाऊ घालतात. ती नक्की काय? हा, ती एक फार महत्वाची परीक्षा आहे आणि जे कोण मधुमेही आता टीव्ही बघतायत त्यांनी स्वतःला विचारावं की त्यांना ही परीक्षा माहिती आहे का. ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट, बरोबर, म्हणजे ग्लुकोजला सहन करण्याची शक्ती, आणि तेही किती ग्लुकोज, तर 15 चमचे साखर एका वेळेस. इनफॅक्ट साखरचा GI जो असतो तो कमी असतो. आपण ग्लुकोज टॉलरन्स टेस्टला जो प्युअर ग्लुकोज वापरतो त्याचा GI खूप जास्त असतो, 100 फुल असतो. GI बद्दल पण मी नंतर सांगणार आहे, सगळेजण नीट ऐकत राहा, काय काय होणार आहे पुढे पुढे. पण हा फार एक महत्वाचा टप्पा आहे एका मधुमेहीच्या आयुष्यात. जेव्हा त्याची औषधं बंद होतात, त्याचा HbA1c म्हणजे 3 महिन्याची साखरेची पातळी 6च्या आसपास राहते आणि मग तो एक खरी परीक्षेत उतरतो बघायला की तो खऱ्या अर्थाने मुक्त झालाय की नाही. तर मग तो जातो एक पॅथॉलॉजी लॅबमध्ये डॉक्टरांपाशी आणि 300 ml पाणीमध्ये 15 चमचे साखर म्हणजे 75 ग्राम ग्लुकोज एका वेळेस त्याला प्यायला दिलं जातं. आणि अगर त्यांनी ही प्यायल्यानंतर 2 तासांनी 140च्या खालती साखर आणली त्याच्या रक्तातली, त्याचं शरीर आणू शकलं, तर मग त्याला घोषित केलं जातं की तुम्ही GTT पास झालेले आहात. आणि हा त्याच्या आयुष्यातला खूप मोठा स्वर्णिम टप्पा असतो. कारण काय, एका वेळेस 1 चमचा साखर पण
घेणं घाबरतायत. गावरद खाऊ देत नाही सर गोड घरातले. हो ना, घरातले असे कायम लक्ष ठेवून असतात हा, की बंदोबस्त. हो बंदोबस्त. आणि लग्नाला गेले की काय प्लेटमध्ये चोरून घेतलं की नाही, आणि आंबे आलेत तरी आंबे खाऊ अर्धाच देत मिळणार नाही. आहे. हा, हे सगळं होत असतं. आणि इथं बोललं जातं की 15 चमचे साखर मिळणार आहे, तेही डॉक्टर देणार आहेत. तेही डॉक्टर देणार आहेत. पण त्याला मेहनत आहे, त्याला एक काळ आहे, त्याला एक वेळ आहे जेव्हा आपल्याला करायची आहे. पण माझी इच्छा ही आहे की सगळ्यांनी आधी माहिती करून घ्यावी की ही एक महत्वाची परीक्षा आहे, जी एक मधुमेह व्यक्तीने आपल्या व्यवस्थापनाच्या मार्गामध्ये नक्की केली पाहिजे. म्हणजे सर आपण GTT म्हणतो, किंवा तुम्ही इतक्यात सांगितलं की ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट, याच्यामध्ये 15 चमचे साखर ही मधुमेही रुग्णांना खाऊ घालतात. पण नक्की याचा प्रचार तुम्हाला का करायचा आहे, म्हणजे काय उद्देश आहे सर? ह्याच्या मागे खूप मोठा उद्देश आहे. सध्याच्या मधुमेह व्यवस्थापनामध्ये काय होत आहे की गोळ्या चालू आहेत, बरोबर, इन्सुलिन चालू आहे, चालणं चालू आहे, सकाळची चहा बिस्किट चालू आहेत, सगळं कार्यक्रम चालू आहे. आणि मधुमेही प्रयत्न करतोय की त्याची साखरेची पातळी कंट्रोलमध्ये राहावी, त्याचे डोळे, किडनी, हार्टवरती परिणाम न व्हावा, 7च्या आसपास किंवा त्याच्या खालती त्याचा HbA1c राहावा. आणि तेवढं राहिलं तर त्याला एक प्रकारचं समाधान मिळतंय किंवा त्याला एक प्रकारचं डायरेक्शन मिळतंय की सध्याच्या व्यवस्थापनामध्ये की तुम्ही एवढं करा. माझी इच्छा आहे की हे कल्चर बदलावं. पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये, अख्ख्या जगामध्ये हे कल्चर बदलावं. ते कल्चर असं व्हावं की मधुमेहींना एक मोठं उद्देश मिळावा की मला औषधांपासून, इन्शुलिन पासून मुक्त होता येते, आणि मुक्त झाल्यानंतर मला ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट ही पास करता येते. अच्छा. आणि ते जेव्हा मोठा उद्देश मिळेल प्रत्येक मधुमेहीला या धर्तीवर, तेव्हा त्याच्यामधली स्फूर्णा, त्याच्यामधली ताकद, त्याच्यामधली जी सृजन शक्ती आहे ती वाढेल. नाहीतर रोजचं मरगळलेलं जेवण आणि चालणं आणि साखर कंट्रोलमध्ये ठेवणं हे मी खूप छान असं व्यवस्थापन नाही समजत. आपल्याला गरज आहे नवीन व्यवस्थापनाची लक्ष ठेवण्यासाठी नियम बनवायची. स्लाइडवरती दाखवलंय की सध्याच्या मधुमेह व्यवस्थापनामध्ये नियम काय: HbA1c 7च्या खालती ठेवा, इन्सुलिन औषधं रेग्युलरली घेत राहा, व्यायाम व्यवस्थित करत राहा, आणि 3 महिन्यातून साखराची पातळी कंट्रोलमध्ये ठेवा. नवीन नियमांची, लक्ष्यांची गरज अशी आहे की आपल्याला मधुमेहींना खरा मार्ग दाखवून ज्याच्यामुळे ते मुक्त होऊ शकतात औषधांपासून, इन्सुलिन पासून, त्यांनी आधी तो टप्पा गाठावा. आणि त्याच्यानंतर मग ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट, जो एका प्रकारे अतिशय अवघड असा टप्पा. प्रत्येक मधुमेही पास होईल का? एखाद्या वेळेस नाही. कारण काय, रक्तामध्ये 1च चमचा साखर असते, आणि रक्तामध्ये जे 5 लिटर रक्त आहे त्याच्यामुळे जेव्हा 1 चमचा साखर असते तेव्हा आपली सकाळची फास्टिंग जी आहे ती 100च्या आसपास असते. 2 चमचे झाली रक्तातली तर फास्टिंग 200 होऊ शकते. 5 चमचे झाली तर 500 होऊ शकते. माणूस ICU मध्ये जाऊ शकतो. आणि 15 चमचे आपण त्याला प्यायला एका वेळेस लावतोय. हे खूपच अवघड अशी परीक्षा आहे. पण सांगायला खूप आनंद होतो की आपल्याकडे बरेच मधुमेही आहेत. फ्रीडम फ्रॉम डायबिटीसच्या उद्यमाने सगळे आमच्या कार्यशाळेतून आणि कन्सल्टेशन मधून बरेच जण झालेत. आता फोटोग्राफ्स पण आहेत त्यांचे. इन्सुलिन औषधांपासून मुक्त झालेले व्यक्ती इथं काही डझनांमध्ये दाखवलेले आहेत. आता हजारांमध्ये झालेले आहेत. 5000 लोक औषधं मुक्त झालेली आहेत. हजाराहून जास्त लोक इन्सुलिन पासून मुक्त झालेली आहेत. आणि मागच्या वर्षी आपलं काय त्याला म्हणतात, वर्ल्ड डायबिटीज डेच्या आधी एक दिवस GTT पास झालेले जे वीर होते त्यांना आम्ही स्पेशल पास झाल्याचं पदक दिलं. ते देण्यासाठी पद्मश्री DY पाटील साहेब आणि पुण्यातली बरीच नामांकित डॉक्टर आली. आणि माझी इच्छा आहे की ह्या वर्षी वर्ल्ड डायबिटीज डेला कमीत कमी 100 मधुमेही स्टेजवरती यावी, आणि त्यांच्यासाठी खूप मोठं असं इंटरनॅशनल सेलिब्रिटी आणण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे. म्हणून जे कोणी टीव्हीवरती कार्यक्रम बघतात आणि ज्यांनी आधीचे 2 प्रोग्राम फॉलो केलेले आहेत, आणि अगर फॉलो केलेलं नसेल तर युट्यूबवर जाऊन बघा, ते सगळं फॉलो करा आणि बघा तुमच्या औषधांपासून, इन्सुलिन पासून कशी मुक्ती होते. आणि ते झालं
आत्ता आपली जून महिना आहे, नोव्हेंबर पर्यंत भरपूर वेळ आहे. 3-4 महिन्यात गोळ्या बंद करून दाखवा. जीटीटी पास करून आमच्या ऑफिसला कळवा की तुम्ही जीटीटी पास झालेला आहात. 13 नोव्हेंबर बुक करून ठेवा. आम्ही तुम्हाला पुण्याला बोलवणार आहे आणि अरे खूप वा. मोठं पदक देणार आहे, खूप मोठ्या हस्तीकडून. तर मला हे कल्चराची लाट आणायची अख्ख्या महाराष्ट्रात, अख्ख्या देशात, अख्ख्या जगात, की मधुमेहींनी मरगळल्यासारखं फक्त साखर कंट्रोल न करता मुक्त होऊन औषध इन्सुलिन पासून जीटीटी क्लिअर करावं, म्हणून मी त्याचा प्रचार प्रसार करतोय. आणि खरंच तेव्हाच त्याला आपल्याला मुक्ती म्हणता येईल, कारण थोडी साखर खाल्ली की परत ते डायबिटीजचे त्रास होणं, ह्यापासून जर कायमची मुक्ती हवी असेल तर आपलं उद्देश सुद्धा तितकंच पुढचं हवं. डॉक्टर, आपण खूप चर्चा करतो, पण आपल्याला एक मेलद्वारे क्वेश्चन आलेला आहे आणि प्रश्न आलाय त्यांचं म्हणणं, सर त्यांची सकाळची साखर 200च्या आत असते. हा खूप वेगळा प्रश्न आहे सर, असा की त्यांना काही त्रास होत नाहीये, मग अशा वेळेला त्यांनी गोळ्या सुरू कराव्यात का? खूप महत्वाचा प्रश्न ह्याच्यासाठी, कारण काय, मॅक्सिमम मधुमेहींना, जास्तीत जास्त मधुमेहींना कुठलाही त्रास होत नसतो आणि त्यांची साखरेची पातळी 150, 200, 250च्या वरती असते. मला हे सगळे मधुमेही प्रेक्षक आणि त्यांच्या परिवारांमधील जे कोणी सदस्य आहे त्यांना आयुष्यभरासाठी लक्षात ठेवण्यासाठी एक गोष्ट सांगायची इथे, ती म्हणजे साखरेची पातळी 140च्या वरती जितके तास राहील तितके तास त्यांना नुकसान होणार आहे. त्यांच्या छोट्या छोट्या रक्तवाहिन्या, डोळ्यातील, किडनीतील, हृदयातील, डोक्यातील, सगळीकडे 140च्या वरती जितके तास साखर राहणार आहे ते नुकसान होणार आहे. म्हणून मला काही तक्रार नाहीये, मला काही त्रास होत नाहीये, माझी साखर 200 आहे, 250 आहे आणि तुम्ही त्याचा बाव करून रुबाबाने बाहेर फिरताय तर तुम्ही मूर्ख आहात. गुपचूप गोळ्या सुरू करा. साखरेची पातळी 100 फास्टी 140च्या आसपास पीपी ठेवा. काही त्रास होत नाही ह्याचा अर्थ हे नाही की आंतरिक स्तरावरती त्रास नाहीये. आंतरिक स्तरावरती जशी वाळवी लागते, हळू लागते, पण कळत नाही, तसं होत आहे. म्हणून 200 असेल साखरेची पातळी, गुपचूप आधी गोळ्या सुरू करा. मग साखर कंट्रोलमध्ये आली, सगळं व्यवस्थित तुम्ही फॉलो केलं, मग हळू कमीही होतील, बंदही होतील, ते पुढचं पुढे होईल, पण आधी गोळ्या सुरू करा. नक्कीच. आपल्याला घनश्याम पाटील यांनी हा प्रश्न केलेला होता आणि खरंच हा सगळ्यांसाठी खूप गरजेचा आहे की तुम्हाला त्रास नसेल तरी या टेस्ट करा, जेणेकरून आपल्याला कळेल की पुढचे संभाव्य धोके काय आहेत. प्रेक्षको, आपल्या कार्यक्रमात नेहमीच आपण एक वेगळे आरोग्य सल्ला ऍड करत असतो आणि तो असा की डायबिटीज ज्यांना झाला आहे किंवा इतरही सगळ्यांनी नाश्त्यामध्ये मोड आलेली कडधान्य घेणं हे खूप गरजेचं आहे आणि ते आपल्या शरीराला सकाळी सकाळी प्रोटीन्स देण्याचं काम करतात. तर त्याच्यामुळे उद्यापासून आपल्या नाश्त्यामध्ये मोड आलेली कडधान्य घ्यावीत. डॉक्टर, आपण खूप छान माहिती करतो आणि आपल्याला पटकन हा जीटीटीचा टप्पा कसा गाठायचा तो सांगा. जीटीटीचा टप्पा गाठणं हे पटकन होणारी गोष्ट काय काय लोकांसाठी असू शकते, काय काय लोकांना जास्त वेळ लागू शकतो, कारण काय हा मोठा टप्पा आहे. मनाची धाव आहे सर, आता फक्त असं आहे की कार्यशक्तीची गरज आहे. कार्यशक्ती गरज आहे, संकल्पाची गरज आहे. संकल्प केल्यानंतर मेहनतीची गरज आहे. आहारामध्ये, व्यायामामध्ये, तणावमुक्तीसाठी या सगळ्यांवरती काम करण्याची गरज आहे. आणि फार महत्वाची गरज मी जी जाणतो ती म्हणजे सत्संगाची गरज आहे. म्हणजे जेव्हा मधुमेही एकमेकांना भेटतात तेव्हा त्यांनी एकमेकांना प्रश्न विचारला पाहिजे, तुझं जीटीटी क्लिअर झालंय का? असं नाही विचारलं पाहिजे की तुझी साखर कंट्रोलमध्ये आहे का, तू क्लिअर केलेलं आहेस का? तर एक सामाजिक स्तरावरती सत्संग होणं आणि ते माहिती मिळणं की मुक्ती कशी होते औषधांपासून आणि गोळ्यांपासून, कुठला आहार फॉलो करून वगैरे वगैरे वगैरे, हे सगळं जेव्हा एकत्र काम होईल, संकल्प होईल, सत्संग होईल, मेहनत होईल, तेव्हा जाऊन माणसाचं आधी औषधं बंद होतील आणि मग जीटीटी क्लिअर होईल. अनेकांची झालेली आहे आणि ह्याच्याबद्दल बरीच माहिती मी पहिल्या 2 मुलाखतीत दिलेली पण आहे. म्हणून जरूर सगळ्यांनी त्या मुलाखती युट्यूबवरनं जाऊन बघाव्यात एकदा. आणि ज्यांनी नाही बघितलेल्या आहेत त्यांच्यासाठी आपण एक, मला वाटतं थोड्या वेळानंतर बोलूया सर, थोड्या वेळानंतर आपण एक जरा आढावा घेऊया, काय काय आपण कव्हर केलं होतं, म्हणजे बेसिक टिप्स जे आहेत आहाराचे त्यांना मिळतील त्या. सर, तुम्ही काही स्लाइड्स आणलेल्या आहेत तर त्या दाखवा, जेणेकरून आपल्याला कळेल की ह्या टप्प्यावर किंवा तुम्हाला थोडक्यात आपण म्हणू शकतो की ही जी सहाय्यता किंवा पेशंट जी प्रेरणा मिळत असते तर त्यांना जीटीटी म्हणजे त्यांची इच्छा तर असते सर, पण तरीही ती जीटीटी टेस्ट पास करण्यामध्ये काही अडथळे येतात, तर त्यावेळेला तुमचा रोल काय असतो? अडथळे आधी समजून घेणं फार महत्वाचं आहे. कॉमनली मी जे अडथळे बघतो आहे, आता 4 वर्ष झाले काम करतोय, हजारो लोक मुक्त आहेत, तरी सुद्धा सामाजिक स्तरावरती बरेच असे आहेत ज्यांना आम्ही अजून टच मध्ये नाही आणू शकलो. आणि तिथे बऱ्याचदा मानसिक धारणा की
मुक्ती शक्यच नाहीये. हम्म. औषधं इन्सुलिन कायम चालू राहणार आहेत, बरोबर. वैकुंठापर्यंत घेऊन जाणारी आहेत. तर ही जी चुकीची मनोधारणा आहे त्याच्यामुळे शंकाग्रस्त जेव्हा असतात तेव्हा ते पाऊल उचलत नाहीत हम्म. आणि म्हणून मग ते पुढे जाऊ शकत नाहीत. आणि त्याच्या जोडीला काय होतं, दुसरी गोष्ट जी असते ती म्हणजे त्यांचे घरचे लोक. परिवारातील सदस्यांचा बऱ्याचदा एक गोड गैरसमज असतो. हम्म. बरेच असतात म्हणजे गोड गैरसमज. पहिला गोड गैरसमज असा असतो की हा आजारी आहे अच्छा. किंवा ही आजारी आहे, हम्म. माझं सगळं चांगलं आहे, हम्म. मला काय नाही, मला फक्त थोडे गुडघे दुखतात, थोडं थायरॉइड आहे, थोडं बीपी आहे, पण मला डायबिटीज नाही. हम्म. त्याचं डाएट वेगळा, आमचं डाएट वेगळा. ही जी मानसिक परिस्थिती आहे घरच्यांची, त्याला जरा मला हलवून काढायचं आहे. ते याच्यासाठी नक्कीच, काढायचंय हम्म. की तुम्ही एकाच घरात राहता ना, हम्म. एकसारखंच जेवणपान आहे, एकसारखंच तणावातून तुम्ही जाता. त्यांचा नंबर लागलाय, तुमचा फक्त नंबर लागलेला नाहीये. तुम्ही रांगेत त्यांना आहात. तुम्ही रांगेत असू शकता. बरोबर. आता तुम्हाला जाणायचं आहे, अगर तुम्ही रांगेत आहात की नाही तर तुम्ही एक परीक्षा करा, एक पॅथॉलॉजी टेस्ट करा. सोपी आहे, त्याचं नाव आहे फास्टिंग इन्सुलिन. खूप कमी डॉक्टर्स ही परीक्षा करून घेत आहेत. हो. फास्टिंग शुगर करतोय हम्म. पण फास्टिंग इन्सुलिन करत So ती नाही. काय असते ती काय नाही, सांगा. रक्ताची तपासणी असते, जशी साखरेची तपासणी करतो तसं इन्सुलिन सकाळी सकाळी उपाशी पोटी तुम्ही किती बनवताय हम्म. त्याची तपासणी असते. म्हणजे तुमचं शरीर किती बनवतंय. किती बनवताय, आणि 4च्या वरती अगर तुमचं शरीर इन्सुलिन उपाशी पोटी बनवतंय, जेव्हा एवढ्या इन्सुलिनची गरज नाहीये, म्हणजे तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिनसाठी प्रतिरोध सुरू झालेला आहे झालेला. आणि तुमचाही नंबर लागणार आहे. म्हणून जे गोड गैरसमजात आहेत की मला डायबिटीज नाही, माझ्या नवऱ्याला किंवा बायकोला किंवा मुलाला आहे किंवा आईला आहे, गुपचूप जाऊन फास्टिंग इन्सुलिन टेस्ट करा. अगर तुमचा कमरेचा घेरा 31 किंवा 34च्या पुढे आहे, ठीक आहे, इंच. हा इंच, इंच. आणि धक्का बसेल बऱ्याच जणांना, 60% लोक मी बघतोय, 60% लोक मी बघतोय ज्यांना आढळतं असं- हे की असं ऐकता ऐकता सगळेजण आपल्या पोटाकडे बघत असतील की अरे चेक करावं का. हो, नक्की चेक करावं. आणि कसं आहे, मोजमापणी केली ना, हम्म. म्हणजे जरी मुक्ती झाली, जीटीटी क्लिअर झालं, तरी सुद्धा मोजमापणी आयुष्यभरासाठी आहे. आणि बरोबर आहे. मोजमापणी करणं फार फायदेशीर आहे, आपलं मित्र आहे. तर मोजमापणी केलं की पर्दाफाश होतो, क्लॅरिटी येते. म्हणून सगळ्या परिवारातील सदस्यांना मला क्लिअरली कम्युनिकेट करायचंय, तुमच्या घरात एक मधुमेही असेल तर तुम्ही सगळे मधुमेही आहातच, फक्त नंबर लागलेला नाहीये. म्हणून त्यांचं वेगळं डाएट आणि आमचं वेगळं डाएट असं चालणार नाही. चुकीच्या गोष्टी करू नका. अगर अशा केल्या तर मग तो एक मोठा अडथळा होतो, कारण की प्रत्येक वेळी त्यासाठी वेगळं जेवण, माझ्यासाठी वेगळं जेवण. आम्ही पोहे खाणार, तुला पोहे नाही देणार. आम्ही उपमा खाणार, तुझ्यासाठी ओट्स दिरडं देणार. करणार. तुला मोड आलेले कडधान्य, आम्ही डोसा खाणार पांढऱ्या भाताचा. पांढरा भात सगळ्यांना माहिती चालत नाही, हम्म. बरोबर नाही. बरोबर. तर सगळ्यांनी अगर सगळेच हातसडीचं तांदूळ खायला लागले घरामध्ये, हम्म. नाही पण मला आवडत नाही, टेस्ट आवडत नाही. अहो, ब्राऊन बासमती राईस आहे ना, सगळ्यांना आवडतो, कशाला नाक मुरडता एवढं. तर जेव्हा घरातले पण कॉपरेट करायला लागतील आणि त्यांना खरंच फील व्हायला लागेल, भावना जागायला लागतील की अरे त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये जास्त अंतर नाही आहे, फक्त काळाचं अंतर आहे, आणि आम्ही दोघांनी एकत्रच सगळं जे काय करायचं आहे, आम्हाला अख्ख्या फॅमिलीला जवान बनायचं आहे, तेव्हा मग खऱ्या अर्थाने तो अडथळा दूर होतो आणि मग अख्खी फॅमिली प्रगती करते. हा दुसरा मोठा अडथळा मी बघतो, परिवारातून येणारे भेदभाव. हम्म. लग्नात काय खातोय, आंबे द्यायचे नाही, चुकीच्या गोष्टी, असं करायचं नाही, हीन भाव त्यांच्यामध्ये आणू देऊ आणू नका, द्यायचा नाही. फार चुकीची गोष्ट आहे. तिसरा महत्वाचा अडथळा मी बघतो की बरेचसे मधुमेही त्यांचा लढा एकट्याचा झालाय. हम्म. एकटे सकाळी सकाळी उठतायत, चालतायत, एकटे प्रयत्न करतायत आणि बघतायत की साखरेच्या पातळीमध्ये जास्त फरक पडत नाहीये, साखर जास्तच राहते, औषधं कमी होत नाही, मग निरुत्साह येतोय, मग जाऊ दे ना, कितीही काही केलं तरी काही फरक नाही पडत, तर मग जे चालू आहे ते चालू दे ना. तर खरं प्रशिक्षण न मिळण्यामुळे हम्म. आपल्याला प्रशिक्षणाची गरज आहे. बरोबर चुकीचं काय आहे जेवणामध्ये, व्यायामामध्ये, ते कळणं गरजेचं आहे. खरं प्रशिक्षण न मिळण्यामुळे, चुकीच्या गोष्टी केल्यामुळे, रिझल्ट न येण्यामुळे नैराश्य येणं फार महत्वाचा अडथळा आहे. तर खरा रास्ता, खरा मार्ग मिळणं फार महत्वाचं आहे. आणि चौथा जो मी अडथळा बघतो आहे खूप कॉमनली, तो म्हणजे साखरेची पातळी जेव्हा कमी जास्त होते हम्म. तेव्हा त्यांना खूप टेन्शन्स येतात,
कुठल्या डॉक्टरकडे जाऊ, आमच्या डॉक्टरकडे जातो, मग औषधं कमी करतील का, आणि कधी कधी वाढतं शूट होतं. मग जेव्हा आपण आहारात बदल करतो, सोपं सकाळचा चहा बिस्किट बदलली आपण आणि त्याच्याऐवजी स्मूदी सुरू केली, ते सगळ्यांना सांगून ठेवलेलं आहे. बरोबर आहे. जे जे सकाळी सकाळी चहा बिस्किट घेत आहेत ते अतिशय अनैसर्गिक मूर्ख सुरुवात करताय दिवसाची, कधीही मुक्त नाही होणार. हजारो पेशंटच्या अनुभवाने बोलतोय. तर तुम्ही लगेच चहा बिस्किट बंद केली आणि स्मूदी चालू केली की लगेच उतार चढाव सुरू होतील. मग कधी कधी भीती येते, औषधं कशी कमी करायची, इन्शुलिन कमी कसं करायचं, तेव्हा सहायता लागते. तर हे 3-4 अडथळे आम्ही बघतोय. त्याच्यावरती मात केली ना की मग खूप लवकर प्रगती होते. थोडासा सत्संग, थोडीशी मदत, थोडी प्रेरणा, थोडं प्रशिक्षण एकत्र मिळाल्याने खूप 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 पुढे जातात. खरंच एकीचं बळ तिथेच लागत नाही, तर उपचारातही गरज असते. आणि खरंच हा डॉक्टरांनी सांगितलेला खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की नैराश्य हे प्रत्येक आजारात जेव्हा येतं तेव्हा तर तुमच्या केलेल्या प्रगतीला तुम्हाला आणखीन मागे खेचत असतं. त्याच्यामुळे ते नैराश्य दूर केलं पाहिजे. डॉक्टर, आपण खूप चर्चा करतो, पण आपल्याला ईमेलद्वारे एक क्वेश्चन आलेला आहे. सचिन कलबुर्गी सोलापूर इथून प्रश्न केलेला आणि त्यांनी खूप छान विचारलंय सर की त्यांच्या वडिलांना वयाच्या 55व्या वर्षी मधुमेह झाला होता, आता त्यांचं 40 वय आहे, तर तपासणी करून घ्यायला हवी का, त्यांना होईल का? नाही, होईल का नाही होईल ह्याच्यासाठी बरीच कारणं आहेत, पण तपासणी जरूर करून घ्यायला पाहिजे. हे पण मी बघतो बरेच लोकांना तपासणीपासून लांब पडतात. नको जाऊ दे, नको जाऊ दे, नको जाऊ दे. काही नाही लागत. फास्टिंग शुगर जाऊन करायला काहीच लागत नाही. जेव्हा तुम्ही तुमच्या परिवाराच्या सदस्याला घेऊन जाताय ना, तेव्हा म्हणा माझं पण काढून घ्या आणि मला पण सांगा किती आहे. कारण का ते फार महत्वाचं आहे. तपासणी करणं फार महत्वाचं आहे. इनफॅक्ट आयुष्यभर तपासणी करत राहावं लागणार आहे मुक्त झाल्यानंतरही. आधीच सांगून ठेवतोय, लगेच तपासणी करा सचिन साहेब. म्हणजे सर ही थोडक्यात भीतीच आहे की ती टेस्ट झाल्यानंतर माझी येईल का नाही. यापेक्षा तुम्ही जसं सांगितलं की हे सगळ्यांच्यासाठी डाएट फॉलो करणं गरजेचं आहे. ती जी आरोग्य शैली सांगितली तुम्ही, लाईफस्टाईल, ती सगळ्यांनी स्वीकारणं गरजेचं आहे. सर आपण लाईफस्टाईल बोलतोय आणि आपण हेही मानतो की ज्यांना डायबिटीज झाला आहे ते योग्य प्रकारचा आहार घेतात, सकाळी उठून व्यायाम करतात. तुमच्या प्रशिक्षणात सर तुम्हालाही असं जाणवत असेल की सगळ्यांनी प्रशिक्षण घेतलं, सगळं झालं, पण तरी पहिले 55 अशा प्रकारे पुन्हा जुन्या सवयी येतात का, आणि त्यावेळी काय करतात? येतात ना, येतात. कारण की मनुष्य जो आहे ना तो सवयींचा गुलाम आहे आणि सवयी अंतर्मनाच्या खूप खोलवर जाऊन दडलेल्या गोष्टी आहेत, स्वतःच्या आणि परिवाराच्या आणि समाजाच्या स्तरावरती. तर होतात अशी लोक असतात ज्यांना सुरू करतात, मग अडखळतात, मग मागे पडतात. तर त्यासाठी आम्ही काय करतो, आम्ही एक त्रिसूत्री कार्यप्रणाली वापरतो हे सगळे अडथळे दूर करण्यासाठी. त्याच्यामध्ये प्रशिक्षण जो असतो आमचा तो खूप खोलवर दिला जातो. म्हणजे प्रशिक्षणामध्ये एक सोपी गोष्ट, आता आहारामध्ये आंबा खावा की कलिंगड खावा, बरोबर. जवळजवळ 100% जे टीव्ही बघतात त्यांचा कल येईल कलिंगडाकडे. ते म्हणतील की कलिंगड आंब्यापेक्षा कमी दोष करणारा असू शकेल, जे की सपशील खोटं आहे. शास्त्रीय दृष्ट्या अगर आपण ग्लायसेमिक इंडेक्सचा अभ्यास केला, जे बरेच मधुमेही मी जेव्हा हात वर करायला सांगतो वर्कशॉप्समध्ये, कार्यशाळेत, की किती लोकांना ग्लायसेमिक इंडेक्स काय माहिती आहे, 10-20% लोकांना माहिती असतं, 70-80% लोक माहिती नसतं. तर ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे रक्तातील साखरेची पातळी वाढण्याची प्रक्रिया किती झपाट्याने होतीये ह्याचं प्रशिक्षण नाहीये, आणि ती कलिंगडाची आंब्यापेक्षा जास्त आहे. आमचे बहुतांश सगळे मधुमेही आंबे खातात. अच्छा. 100च्या आसपास फास्टिंग असेल तुमची, कंट्रोलमध्ये असेल पीपी, तुम्ही उद्यापासून आंबा खाऊ शकता. थोडेसेच दिवस राहिलेत आंबा जायला. हो, आणि आंबा हा कलिंगडापेक्षा कमी दोषी आहे मधुमेहात साखर वाढण्यासाठी. आता याचं प्रशिक्षण नाहीये, डिटेलली नाही केलं. तर आहारामध्ये, व्यायामामध्ये पण मागे पण आपण बोललो होतो, व्यायामामध्ये 45 मिनिटं चाला, 45 मिनिटं चाला. त्याच्यापेक्षा जे लोकांनी त्याचे कार्यक्रम बघून नुसतं जिनेवरती खालती करायला सुरू केलं जेवण झाल्यानंतर 2 तासांनी, त्यांना जास्त रिझल्ट आलेला आहे. हो, आहारात खूप गैरसमज आहेत, व्यायामात भरपूर गैरसमज आहेत, आणि जेव्हा आपण ते दूर करतो आणि खऱ्या मार्गाला लागतो मग खूप लवकर रिझल्ट येतो, मग उत्साह वाढतो आणि मग प्रेरणा लागते. योग्य प्रशिक्षण महत्वाचं आहे, म्हणून आम्ही योग्य प्रशिक्षण देतो लोकांना.
अडथळ्यांवर मात करण्यासाठी स्लाइडवरती दाखवलंय. आणि त्यासाठी मधुमेही व त्यांच्या परिवारातील सदस्यांना आहार, व्यायाम, तणावमुक्ती व सकारात्मकतेवर सखोल अनुभव संपन्न कार्यशाळा राबवतो. म्हणून एक एकटं पेशंट बघणं ही जी सिस्टम डेव्हलप झाली आहे त्याला महत्व आहेच. एक एकटं बघावंच लागेल, कारण काय 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 प्रॉब्लेम्स आहेत ते एक एकटे सॉल्व्ह करावे लागतील. पण ग्रुप थेरपी सध्याच्या मेडिकल विश्वात पूर्णपणे लुप्त झालेली. आपण ग्रुप थेरपी अजिबात वापरत नाही, आम्ही ते वापरतोय आणि त्याच्यातून आम्ही प्रशिक्षण देतोय. ध्यान करतायत लोक, 500 लोक, 1000 लोक एका वेळेस येऊन ध्यान करतायत. सगळ्यांचा अवलंब करतोय आम्ही. आणि त्याच्या जोडीला नियमित प्रेरणा देणं. थोडंसं मी बघतो की एक 2-3 महिने ते संपर्कात राहिले, मग त्यांच्या सवयी आयुष्यभरासाठी बदलतात. डायबिटीज पासून मुक्ती ही आपल्याला मिळवायचीच आहे आणि हाच उद्देश आहे. पहिल्यांदा मनातून नकारात्मक भावना आहे ती काढून टाका की डायबिटीज पासून मुक्त होऊ शकत नाही. ते नैराश्य दूर करा. हा कार्यक्रम सकारात्मक दृष्टिकोनाने तुम्ही अवलंबन त्याचं करा. बघा तुमच्या आयुष्यात नक्की फरक पडेल. 15 चमचे साखर आपण ऐकलेलं आहे. आता जिलेब्या काय आहेत ते बघायचं. सर, जिलेब्यांविषयी सांगा. जिलेब्यांविषयी काय सांगू आता. जिलेबी खायची असेल, म्हणजे या कार्यक्रमात सर सगळे गोड पदार्थांची नावं घेत आहेत. तर सांगा सर आता काय. नाही, खाल्लेले आहेत. म्हणजे जेव्हा 15 चमचे साखर खातात तेव्हा ते त्यांनी 5-6 जिलब्या खाऊन बघितलेल्या असतात आणि साखरेची पातळी 140च्या खालती येते. पण तो टप्पा यायला थोडा वेळ आहे. म्हणजे सर असं म्हणता येईल सगळ्यांनी लगेच आपल्याला उद्या नका 5-6 जिलबे खाऊन आपली साखर वाढवून प्रॉब्लेम क्रिएट करा. तो टप्पा तेव्हाच येतो जेव्हा सगळ्या गोळ्या बंद आहेत, HbA1c 6च्या आसपास आहे आणि GTT क्लिअर झालेले आहेत, तेव्हा तो टप्पा येतो. आपण बोलत होतो येणारे अडथळ्यांवर कसे करायची मात, त्याच्यावरती पहिले प्रशिक्षणाबद्दल बोललो. दुसरा महत्वाची गोष्ट जी मी म्हणत होतो की एक 2-3 महिने संपर्कात राहिले, त्यांना प्रेरणा मिळत राहिली, तर मग ते लवकर त्यांच्या सवयींमध्ये कायमचं बदल मी होताना बघितलेलं आहे. आणि आम्ही काय करतो ॲज अ सिस्टम, आम्ही अख्खी सिस्टमच डेव्हलप केली ज्याच्यामुळे मनुष्यामध्ये बदलाव, सवयींमध्ये, अंतर्मनामध्ये बदलाव यावं अशी सिस्टम डेव्हलप. नुसते गोळ्या औषध देण्याचं काम नाही आमचं. विचारांमध्ये, दृष्टिकोनामध्ये, भावनांमध्ये. तर त्यासाठी आम्ही जुन्या लोकांना बोलवतो. इनफॅक्ट ते स्वतःहूनच येतात. स्लाइडवरती दाखवलंय, जेव्हा जसे जुने लोक येतात ते स्टेजवरती येतात. काही काही लोक ह्यांच्यातली 8 वर्ष, काही काही लोक 100 युनिट्स इन्शुलिन घेणारी अशी होती. ते जेव्हा येतात तेव्हा शेअर करतात, तेव्हा सगळ्यांना प्रेरणा मिळते. नंतर काय होतं, प्रत्येक बॅच मध्ये ते बघतात की त्यांच्याच बॅचचे काही लोक 4 आठवड्यांनी, 8 आठवड्यांनी मुक्त झालेत. आणि इनफॅक्ट आता आमच्या 31व्या बॅच मध्ये आम्ही 60 लोक जे मुक्त झाले होते त्यांना खरंच जिलबी दिली होती जेवायला. पहिल्यांदा आम्ही प्रयोग केला तो. पहिल्या 30 बॅचेस मध्ये मी करू नव्हतो शकलो कारण माझं धाडस होत नव्हतं. 31व्या बॅच मध्ये आम्ही बघितलं की 60 लोकांचं औषधं बंद झालीत. 8 आठवड्यात त्यांना जेवण झाल्यानंतर आम्ही जेवण पण देतो, 1 जिलबी द्यावी. आणि आश्चर्याचा धक्का, 45% लोकांचं गोळ्या बंद, सगळ्यांच्या गोळ्या बंद होत्या 60 लोकांपैकी सगळ्यांच्या. तर 45% लोकांचं साखरेची पातळी 140च्या खालती राहिली. आणि त्याच्याने एवढी प्रेरणा आली सगळ्यांना, अरे ये भी हो रहा है. मग अजून पुढे जात. तर प्रेरणा मिळणं फार महत्वाचं आहे. सॉफ्ट गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि अखंड सहायता, पूर्ण सहायता आमच्याकडून मिळते. सहायता आमच्याकडे 2-3 प्रकारे मिळते. एक म्हणजे डॉक्टरांकडून आपण रोज संपर्कात राहून आपली साखरेची पातळी त्यांना फोनद्वारे कळून त्यांच्याकडून रोज सल्ला घेऊ शकतो. माझी इच्छा आहे, माझं विजन आहे की हजारो पेशंट्सनी शेकडो डॉक्टर्सना फोनद्वारे रिपोर्ट करावं. आणि जेव्हा ते व्हायला लागेल, आता एक 14-15 डॉक्टर्स आहेत, पण जेव्हा शेकडो डॉक्टर्स हजारो पेशंट्सना फोनद्वारे 2-3 महिन्यासाठी मदत करायला तयार होतील, कारण 3 महिन्यामध्ये आम्ही बघतो की 50-60% लोकांचं औषधं बंद होतात. तर मग बऱ्यापैकी पेशंट स्वतःचे स्वतः इंडिपेंडेंट होऊन जातील 1-3 महिन्यानंतर. तर अखंड सहायता डॉक्टरांची मिळते. इनफॅक्ट स्लाइडवरती एक खूप चमत्कारिक रिझल्ट असलेले आमचे महागावकर साहेब आहेत, त्यांनी नाव देण्यासाठी परवानगी दिलेली आहे. त्यांना 19 वर्ष इन्शुलिन होतं आणि 12 दिवसात इन्शुलिन बंद झालं आणि त्यांची साखरेची पातळी दाखवलेली आहे स्लाइडवरती. 211 पहिल्या दिवशी आणि चौथ्या दिवशी 113. तर अशी जेव्हा सहायता मिळते आणि कॉन्फिडन्स वाढतो, म्हणतो आय एम गेटिंग कॉन्फिडन्स, लिहितात आय एम गेटिंग कॉन्फिडन्स, थँक्यू व्हेरी मच. तर ते खूप महत्वाचं आहे. आणि दुसरं आमच्याकडून सहायता मिळते रोज ब्रॉडकास्ट मेसेजद्वारे.
ग्रुप्सला आम्ही रोज म्हणतो की आज अशी स्मूदी करा, आज अशी वेगळी करा, आज अशी वेगळी करा, आज खिचडी करायची आहे तुम्हाला, साबुदाणा खिचडी अलाउड नाहीये, मग तुम्ही पर्ल बार्लीची अशी खास खिचडी करून बघा. अरे तुम्हाला आईस्क्रीम खायचा आहे हां. तर तुम्ही केळं किंवा आंब्यातून असा आईस्क्रीम खाऊन बघा. असे वेगळे वेगळे रेसिपी जेव्हा आपण टाकत राहतो. आणि अजून एक सांगायची इच्छा ठेवतो मी सगळ्यांना की आमचे मधुमेही 3-4 महिन्यामध्ये इतकं खातात आणि इतकी व्हरायटी खातात जी त्यांनी आयुष्यभरात कधी खाल्लेली नाहीये, पण ती नैसर्गिक मार्गाची असते म्हणून त्यांना एवढा रिझल्ट येतो. तर हे तिसरं महत्त्वाची गोष्ट आम्ही करतो ज्याच्यामध्ये आम्ही त्यांना अखंड सहायता, इच्छा आहे सहायता करण्याची, अखंड सहायता देतो, प्रेरणा देतो, प्रशिक्षण देतो आणि मग चमत्कारच चमत्कार होतो. हे अडथळे सर तुम्ही सांगितले. थोडक्यात ही जी मानसिकताच आपण म्हणतो की प्रत्येक पेशंट बरा होणार आहे हा तुमच्या दृष्टीने आहे की तुम्ही स्वीकारा, बदल तुमच्यात होणार, मधुमेह तुमचा जाणार. पण तो टप्पा आहे किंवा आपण म्हणूया की तो उंबरठा ओलांडण्याची त्या पेशंटची गरज आहे, सगळं स्वीकारण्याची गरज आहे. सर आणि तो आपण एक प्रवास आहे तो, आणि आपण म्हणू शकतो की म्हणजे आपण म्हणतो की तुमचे कष्ट झाले आता तुम्हाला ते रिझल्ट मिळणार आहे आणि तो रिझल्ट आहेच, खरंच गोड आहे, खूप आयुष्याला गारवा आणि गोडवा देणारा आहे. सर आपण इतक्यात ही सगळी चौकशी म्हणजे सगळे आपण चर्चा करतो आहे या सगळ्या विषयांवर, पण स्मूदी विषयी तुम्ही नाव काढलेलं हा आहे, थोडी उजळणी करावी उजळणी आपण करूया आपल्या कारण काय असे बरेच प्रेक्षक असणार आहेत ज्यांनी पहिले 2 व्हिडिओ बघितलेले नाही आणि त्यांना युट्यूबवर कसं जायचं ते पण माहिती नसेल. तर त्यांच्यासाठी एक थोडक्यात उजळणी करतो. एक म्हणजे मधुमेह हा आजार साखरेचा नंतर उद्भवतो, त्याच्या आधी त्याच्यामध्ये त्याला उद्भवण्यासाठी 3 महत्वाची कारणं आहेत, मूळ कारणं आहेत, स्लाइडवरती दाखवले आहेत. नंबर 1 मेदाचा संप्रेरकांवरती होणारा परिणाम, त्याच्यामध्ये इन्सुलिन आणि लेप्टिन असे 2 संप्रेरक आपण मागे डिस्कस केले होते. मेद वाढलं म्हणजे कंबर 32 इंचच्या पुढे गेली, महिलांसाठी 31 इंच आणि पुरुषांसाठी 34 इंचच्या पुढे, की मग तुमचे संप्रेरक नीट काम करणार नाही आणि मग मधुमेहाचा प्रॉब्लेम वाढणार. दुसरं शरीरातील आम्लता आणि सूज, ऍसिडिटी वाढली, सूज वाढली की ज्या रिसेप्टर्स किंवा छिद्र जिथं इन्सुलिन चिटकून साखर आतमध्ये टाकायचं काम करतं, जे छिद्र नीट काम करत नाहीत आणि इन्सुलिनची प्रक्रिया किंवा जितके बनण्याचं क्वांटिटी आहे, वेग म्हणा आणि क्वांटिटीला मराठीमध्ये काय म्हणतात आपण म्हणूया की प्रमाण किती आहे तर त्या प्रमाणात बनत नाही ऍसिडिक एन्व्हायरमेंटमध्ये. आणि तिसरं महत्वाची गोष्ट जी होती ती म्हणजे पोषक द्रव्यांचा अभाव. त्याच्यामध्ये जीवनसत्व आहेत, क्षार आहेत, फायटोन्यूट्रिएंट्स, अँटीऑक्सिडंट्स, न्यूट्रास्युटिकल, एन्झाइम्स, बऱ्याच गोष्टी आहेत, बऱ्याच लहान लहान गोष्टी आहेत जे आपल्याला ऊर्जा निर्मितीमध्ये मदत करतात. म्हणजे ग्लुकोज साखरेला ऊर्जेमध्ये कन्वर्ट करण्यासाठी निर्मितीसाठी मदत करतात. म्हणजे माझा असा हात जातोय ह्याच्यासाठी ऊर्जा पाहिजे. म्हणजे माझ्या स्नायूमध्ये जी साखर आहे तिला ऊर्जामध्ये कन्वर्ट करण्यासाठी मला जोपर्यंत व्हिटॅमिन डी, वेगळे वेगळे एन्झाइम्स, मिनरल्स नीट नसतील तर मी काम करू शकणार नाही. तर हे 3 महत्वाचे कारण आहेत. या 3 वरती काम करा, आपल्याला नक्कीच मुक्ती मिळू शकते. आणि त्याच्यासाठी आहार, व्यायाम, तणावमुक्ती या 3 गोष्टी आहेत. आहार सल्ला मागच्या वेळेस दिलेला आहे, हिरव्या स्मूदीची स्लाइड परत लावलेली आहे. ज्यांनी आतापर्यंत नाही केलेली सुरू त्यांनी लवकर सुरू करा. लाखो लोक महाराष्ट्रभर स्मूदी घेत आहेत, आम्हाला त्यांचे पत्र येत आहेत, ईमेल येत आहेत, फोन येत आहेत, थँक्यू येत आहेत की हे सुरू केल्याने आम्हाला खूप फरक पडलेला आहे. कशी करायची आहे लिहून दिलेलं, कुठलाही एकच पालेभाजी घ्यायची आहे. काय काय ज्या लोकांनी सुरू केली आहे ते काही चुका करत असतील, म्हणजे ते 2-3 पालेभाजी एकाच वेळेस मिक्स करत असतील तर तसं करू नका. पालक किंवा चुका किंवा चाकोत कुठली एक पालेभाजी, त्याच्यावर विड्याचं पान 1, पुदिना 25-30 ही सुरुवातीची स्मूदी आहे. नंतर हळू बदलून आपण कढीपत्ता किंवा कोथिंबीर ह्या गोष्टी पण टाकू शकतो, पण सुरुवातीला 3च गोष्टी टाका. एखादं फळ, साखर कंट्रोलमध्ये आहे 100च्या आसपास तर तुम्ही उद्यापासून आंबा किंवा केळ टाकू शकता, घाबरवू नका. साखर जास्त आहे 100च्या वरती तर मग तुम्ही टाकू शकता ऍपल म्हणजे सफरचंद किंवा पेर. चिमूटभर दालचिनी, काळी मिरी, सेंदव मीठ, सेंदे लोण सगळ्यांना माहिती आहे, आणि अर्ध्या लिंबाचा रस आणि 1 पेला पाणी. 3 मिनिटं घुसळायचं आहे. सकाळी उठल्या कमीत कमी 1 ग्लास घ्यायचा आहे, जमलं तर 2 ग्लास घ्यायचंय, जमलं तर ऑफिसमध्ये घेऊन जायचं 1-2 ग्लास, आणि दिवसभरात 1 लिटर स्मूदी चापायची आहे. नैसर्गिक आहे, चरबी कमी करणारी आहे, ऍसिड इन्फ्लमेशन सूज कमी करणारी आहे, पोषक द्रव्य वाढवणारी आहे, आम्लता जी शरीरात आहे ती सुद्धा कमी होईल, नक्की, जेणेकरून बाकी होणारे आजारही हो, आर्थरायटिस मध्ये म्हणजे गुडघे, हो हार्टचे प्रॉब्लेम, गुडघे दुखी हे सगळ्यांमध्ये आम्ही बदल होताना बघतोय. तर हे एक आपण महत्वाचं आम्ही तुम्हाला शिकवलं होतं, प्रशिक्षण दिलं होतं टीव्हीद्वारे.
पहिल्या सत्रामध्ये. दुसऱ्या सत्रामध्ये मी त्या हिरव्या संजीवनीला अजून चांगली कशी करायची नक्कीच. ह्याच्याबद्दल सांगितलं होतं. त्याच्यामध्ये सांगितलं होतं की सुपर ग्रीन्स, सुपर म्हणजे सुपर डुपर, खूप छान, अजून ताकदवर. त्याच्यामध्ये शेवगाचा पाला किंवा गव्हांकुर किंवा स्पिरुलिना या तिन्हीपैकी कुठलंही एक ते 2 चमचे पावडर म्हणजे 5 ते 10 ग्राम आलटून पालटून तुमच्या स्मूदीमध्ये टाकायला सुरुवात करा. किडनी विकार असेल तर डॉक्टरांच्या सहायतानेच हे सुरू करा. ह्याच्याने तुमची स्मूदी अजून ताकदवर होईल, अजून नैसर्गिक अन्न चांगलं जाईल. चहा बिस्किट काय खाताय ह्याच्यापेक्षा हे घ्या आधी सुरुवातीला, ठीक आहे. आणि त्याला अजून शक्तिशाली करायचं असेल तर बियांचा वापर सुरू करा. हिरवा पाला, डाळी आणि बिया हे 3 रहस्यमय पदार्थ आहे ज्याच्यामुळे मधुमेह लवकर नियंत्रणामध्ये येतो. परत रिपीट करतो, हिरवा पाला, डाळी आणि बिया. बिया आपण खूप कमी खातोय, आठवण राहत नाही. 2 गोष्टी आठवण राहण्यासाठी दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही करू शकता. एक म्हणजे साधा सोप्या आपल्या बडीशोप बरोबर तुम्ही बिया टाका आणि ते खात राहा, किंवा स्मूदीमध्ये ह्या बियांचं प्रमाण वाढवा आणि बघा कसं होतं. ह्याच्यानंतर मी मागच्या वेळेस अजून एक सांगितलं होतं, रसाहार, रसांची मेजवानी. म्हणजे उपवासाच्या दिवशी बटाट्याचा शिरा नाही, खरा उपवास, फक्त रसांचं सेवन करायचं. त्याच्या पण ते ज्याच्यामध्ये फळभाज्या किंवा पालेभाज्या जास्त आहेत, फ्रूटचं रस नाही, फळांचा रस नाही, कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेलं रस, शिजवलेलं अन्न पूर्णपणे किंवा कमीत कमी घेणं या दिवशी, आठवड्यातून 1 दिवस. आणि त्या दिवशी तुमच्या पचनसंस्थेला मिळणारा आराम आणि ऊर्जा, त्याच्यातून होणारी नवनिर्मिती, तुमच्यात खूप आमूलाग्र असा बदल घडेल, नक्की बदल घडेल. आणि व्यायामाचा सल्ला दिला होता की जेवण झाल्यानंतर 2 तासांनी जिनेवरती खालती सुरू करा, जोर बैठका मारा, वजन उचला, जिमला जा, वगैरे वगैरे. त्याच्याने स्नायू ताकदवर होतील. आणि स्नायू आपले 60 ते 70% साखर वापरतात दिवसभरामध्ये, म्हणून त्यांना आधी ताकदवर करा. नुसतं चालून उपयोग नाही, नुसतं चालून उपयोग होणार नाहीये, म्हणून आपण हा एक सल्ला दिला होता. तर हे थोडीशी उजळणी आहे सगळ्यांसाठी. एवढं तरी करायला लागा. एवढं ऐकून आणि वेळ झाला की आधीचे शोज पण बघून घ्या. सर, हा कार्यक्रम असा आहे की मुळात आता बाकी सगळे डॉक्टर्स गोळ्या देतात असं आपण म्हटलं तरी चालेल की अजूनही 98-99% डॉक्टर गोळ्या देत आहेत. तर हा वेगळा प्रोग्राम खास डायबिटीजच्या रुग्णांसाठी राबवावा, ही प्रेरणा, ही स्फूर्ती कुठून मिळाली तुम्हाला? मला स्फूर्ती मिळाली 2 डॉक्टर्स कडून. त्यांचं चित्रही स्लाइड वरती दिलेलं आहे. एक आहेत डॉक्टर नील बर्नार्ड आणि दुसरे आहेत डॉक्टर गॅब्रिएल कुझेन्स. या दोघांनी खूप अप्रतिम पुस्तकं दिली आणि त्यांनी सिद्ध केलं की डायबिटीज पासून मुक्ती होऊ शकते. रिसर्च जर्नल्स मध्ये त्यांचे रिसर्च पब्लिश केले. 2 ग्राफ्स आहेत. जेव्हा ते 2 ग्राफ्स मी 2011 मध्ये बघितले तेव्हा माझं डोकं पेटलं. म्हटलं की अरे, US मध्ये हे करू शकतो, आपण भारतात का नाही. म्हणून एक थोडंसं त्या प्रेरणापोटी आम्ही सुरू केलं काम. ग्राफ्स पण मी नेहमी दाखवतो, मला आवडतात ही ग्राफ्स, कारण काय स्लाइडवरती आहे. 20 लोक होती इन्सुलिन घेणारी, 9 लोकांचं इन्सुलिन 16 दिवसात बंद झालं होतं आणि 197 लोकांपैकी 140 लोकांचं औषधं 26 दिवसात बंद झाली होती. हे बघून मी म्हटलं आपल्याला नक्की भारतात करायला पाहिजे. गॅब्रिएल कुझेन्सने तर 97% मुक्त होतं ते दाखवलं होतं. म्हणून मी पहिली कार्यशाळा फेब्रुवारी 2013 मध्ये सुरू केली. मग मार्चमध्ये, मग एप्रिलमध्ये, मग जून, मग डिसेंबर, मग काम वाढत गेलं. एक छोटंसं झाड आता कसं वटवृक्षासारखं वाढलेलं आहे ते तुम्हाला जाणवेल. पहिल्या वर्षी फक्त 225 प्रशिक्षणार्थी पासून 3600 2014 मध्ये वाढले आणि शेकडोंमध्ये लोक यायला लागली. 25व्या बॅचचे छान चित्र आहेत. आणि 2015 मध्ये तब्बल 24,000 प्रशिक्षणार्थी आले. 5,000हून अधिक मुक्त झाले. 500 पेक्षा जास्त लोक एका वेळेला लागली. असं वटवृक्षासारखं हे सगळं वाढत गेलं. प्रेरणा अजून वाढत गेली. शेवटी मग नंतर मला प्रेरणा जे लोक क्लिअर व्हायला लागली त्यांच्याकडूनच मिळायला लागली, जे मुक्त व्हायला लागले. आणि मग आम्ही रिसर्च पेपरसाठी पब्लिश करण्यासाठी सगळं डेटा व्यवस्थित गोळा करायला लागलो. आणि आता 28व्या बॅच मध्ये सांगायला मला खूप आनंद होतो की 1400+ युनिट्स असलेले 33 लोकांपैकी 31 लोकांचं इन्सुलिन बंद झालेलं आहे आणि फक्त 35 युनिट इन्सुलिन राहिलं. 100 युनिट्स पेक्षा जास्त इन्सुलिन असणाऱ्या लोकांचं आता मी एक पुस्तक काढणार आहे ज्यांचं बंद झालंय. कारण की इतके झालेत ज्यांचं 100 युनिट्स इन्सुलिन घेत होते आणि ते बंद झालेलं आहे पूर्णपणे. तर असा रिझल्ट आम्हाला आमच्या इंटेन्सिव्ह बॅच मध्ये आला. गोळ्यापैकी 50% लोकांच्या गोळ्या बंदच होत होत्या 3 महिन्यामध्ये, कधी 60%, कधी कमी. पण वर्षभरात आमचा फॉलोअप चालू आहे आणि बघतोय. निवासी शिबिरमध्ये विलक्षण बघायला मिळालं आम्हाला की 1/3 लोकांचं औषधं आणि इन्सुलिन बंद व्हायला लागलं 6 ते 7 दिवसांच्या आत. आणि अजून भरपूर प्रेरणा मिळत गेली हे सगळं करता. नक्कीच.
सर, फ्रीडम फ्रॉम डायबिटीज या अगदी संस्थेचे तुम्ही संस्थापक आहेत, तर यांचा उद्देश काय संस्थेचा? एकदम सोपा क्लिअर उद्देश आहे. भारतामध्ये 2030 पर्यंत 10 करोड मधुमेही होणार आहेत असं बाकी WHO ने केलेलं आहे. आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की तो नंबर 1 करोडच्या खालती राहावा, 9 करोडपेक्षा जास्त लोक मुक्त व्हावे. हे आमचं मोठं उद्दिष्ट आहे. आणि आतापर्यंत म्हणा काम किती म्हणलं तरी छोट्या प्रमाणावरती आहे आणि आता ह्या वर्षीपासून अजून खूप मोठ्या प्रमाणावरती सुरू होणार आहे. दरवर्षी मोठे मोठे उद्दिष्ट घेऊन आम्ही काम करत आहोत. ह्या वर्षी 1 लाख लोकांचं उद्दिष्ट घेऊन आम्ही पुढे जात आहोत. आणि ह्या उद्दिष्टापूर्ती होण्यासाठी आत्ताची जी कॅम्पेन आहे ती जिलबीचीच आहे. आयुष्यात पुन्हा गोडवा येईल. आणि ह्याच्या मागे जे हिस्ट्री आहे मी तुम्हाला त्याचा ग्राफ दाखवतो. 31व्या बॅच मध्ये 60 मधुमेही पैकी 8 आठवड्यात जे मुक्त झाले त्यांना आम्ही जिलबी दिली आणि 43% लोकांची साखर 140च्या आत कंट्रोलमध्ये राहिली. म्हणून मग आता हे उद्दिष्ट आम्ही साकार करण्यासाठी पुण्यामध्ये 4 तासांची मोठी कार्यशाळा 26 जूनला मराठीमध्ये आहे. तर ज्यांना अजूनही पूर्णपणे मुक्ती मिळाली नाही प्रोग्राम्सद्वारे त्यांनी जरूर यावं. पुण्यामध्ये रविवारचा दिवस आहे. 4 तासांसाठी जेवण असणार आहे. त्या दिवशी सकाळ ते संध्याकाळ 9:30 ते 1:30 वाजेपर्यंत प्रोग्राम असणार आहे. आणि इंग्रजी किंवा हिंदीमध्ये हवं असेल तर शनिवारी संध्याकाळी आहे. आणि ह्या दिवसापासून 16 आठवड्यासाठी घरी बसून करण्यासारखा इंटेन्सिव्ह प्रोग्राम आहे, ज्याच्यामध्ये 4, 8 आणि 12 आठवड्यांनी 3 वेळा तुम्हाला पुण्याला यावं लागेल. आणि ॲपद्वारे, मेंटरद्वारे, डॉक्टरांद्वारे तुम्हाला पूर्णपणे 16 आठवड्यात संपूर्ण परिवर्तन अनुभवायला मिळेल. महिलांनी कमरेचा घेरा 31 इंचच्या आत व पुरुषांनी 34 इंचच्या आत ठेवावा. ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजेच कोणतेही अन्न पदार्थ खाल्ल्यामुळे होणाऱ्या रक्तातील साखरेची वाढ याचा अभ्यास करावा. स्नायू बळकट करणाऱ्या व्यायामांनी आसनांपेक्षा जास्त फायदा होऊ शकतो. GTT म्हणजे ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट पास करणाऱ्याचा उद्दिष्ट ठेवावा. प्रेक्षक, तुम्हाला पटकन डॉक्टरांचा पत्ता पुन्हा बघायचा असेल तर पटकन लिहून घ्या किंवा मोबाईल कॅमेराने फोटो काढून घ्या. डॉक्टर प्रमोद त्रिपाठी, फ्रीडम फ्रॉम डायबिटीज, पार्थ घोडके चौक, प्रभात रोड, पुणे 411004. दूरध्वनी क्रमांक आहे 7776077760. वेबसाईट आहे www.freedomfromdiabetes.org. आजचा आमचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हेही आम्हाला जाणून घ्यायचं. याशिवाय ज्या कोणी डॉक्टरांना आमच्या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल त्यांच्यासाठी आमचा पत्ता: निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. ईमेल आयडी आहे hellodoctor@gmail.com. फेसबुक आहे facebook.com/ddsahyadri.in, youtube.com/user/ddsahyadri. इथे तुम्ही आमचे सर्व कार्यक्रम बघू शकता. डॉक्टर, आपल्याकडे वेळ कमी आहे तरी आम्हाला जाणून घ्यायचं की सर, डायबिटीज मॅनेजमेंट तुम्ही सांगितलं आम्हाला आहे आणि आता संपूर्ण महाराष्ट्रभर कुठे कुठे कार्यशाळा आहेत त्याविषयी सांगा. आता सध्या पुण्यात आणि मुंबईतच आहेत. पुण्यात जसं मी म्हटलं 26 जूनला आहे आणि त्या दिवसापासून इंटेन्सिव्ह कार्यशाळा सुरू होणार आहे. त्याचा खूप फायदा लोक घ्यायचं तर घेऊ शकतात. आणि मुंबईमध्ये 2 तासांची बेसिक कार्यशाळा 2 जुलै आणि 3 जुलैला बांद्रा चर्चगेट, 2 जुलै आणि 3 जुलैला ठाणे व नेरुळ या ठिकाणी ठेवलेले आहे. तर मुंबईचे कोणी असतील प्रेक्षक वर्ग त्यांनी जरूर यावं आणि सखोल माहिती प्रशिक्षण घ्यावं. ह्या व्यतिरिक्त कोणाला लवकर झटपट बरं व्हायचं असेल तर पुणे जवळ सासवड येथे आमचं दर महिन्याला 6 ते 7 दिवसांचं निवासी शिबिर होतं. तिकडे येऊन भेट द्यावा. आणि सपोज तुम्हाला हे काहीच करता येत नसेल, तुम्ही लांब राहता, काहीच करू नाही शकणारे, येऊ नाही शकणारे, तर तुमच्यासाठी ही सोय केलेली आहे. आमचं पुस्तक आहे मधुमेहापासून मुक्ती, माहिती व पाककृती पुस्तक. तुम्ही आमच्या पत्त्यावरती फोन करून किंवा पत्र पाठवून किंवा ईमेल करून माहिती घ्या आणि पुस्तक तुम्ही घरपोच मिळवू शकता. आणि पुस्तक बघून तुम्ही तुमचं कार्य सुरू करा. खरं प्रशिक्षण घ्या, खोलवर प्रेरणा घ्या, अखंड सहायता घ्या, पण नीट व्हा आणि GTT क्लिअर करा. आज माझा मेन उद्देश आहे की GTT क्लिअर करण्याचा संकल्प सगळ्या मधुमेहींनी घ्यावा आणि पुढे जावा. सर, अगदी मनात पटकन काही प्रश्न येतात, त्यांची अगदी मला थोडक्यात उत्तरं सर अशी हवी आहेत की साखरेऐवजी, प्रेक्षकांच्या मनातली सर, साखरेऐवजी गुळ घेणं गरजेचं आहे का किंवा योग्य आहे का? नाहीये योग्य, कारण की गुळ पण रिफाइंड आहे. अच्छा सर, काही जण असं करतात की भेंडी रात्रभर भिजून ते पाणी पितात, तर ते योग्य आहे का? योग्य आहे, त्यांनी फायदा होऊ शकतो. पण बाकीच्या बऱ्याच चुका असतील तर त्यांनी एवढा फायदा होणार नाही. बाकीच्या चुका बंद करा, त्यांनी मग फायदा वाढेल.
मेथीचे दाणे आहेत सर, ते भिजवून खाणं किंवा सकाळी चावून खाणं ते योग्य आहे का? योग्य आहे. फक्त ऍसिडिटी जास्त असेल तर थोडंसं लक्ष ठेवा, कारण कधी कधी मेथीने ऍसिडिटी वाढू शकते. प्रेक्षक हो, डॉक्टरने आपल्याला तोच एक खात्रीशीर म्हणजे आपल्याला उद्देश दिलेला आहे की पुन्हा आयुष्यात गोडवा होईल. जाताना एवढंच आठवेल की या जगातल्या प्रत्येक मोठ्यात मोठ्या ज्या लढाई आहेत त्या मानसिकतेच्या जोरावरच लढण्यात आलेल्या आहे. कितीही समोर मोठं शत्रू असेल तरी त्याला नामोहरण करता येतं. डायबिटीज हा असाच आपल्यासाठी मनातला एक शत्रू आहे की ज्याच्यावर आपण अजूनपर्यंत विजय मिळवलेला नाही. तोच आपल्याला विजय मिळवायचा आहे आणि त्याचं उद्दिष्ट एकच आहे, मधुमेहापासून मुक्ती मिळू शकते. हाच सकारात्मक दृष्टिकोन, हाच उद्दिष्टाने तुम्ही जर रोजचं तुमचं जीवन जगलात तर नक्कीच मला असं वाटत नाही की कुठलाही रुग्ण हा या आजारापासून मुक्त होऊ शकत नाही. डॉक्टर, खूप छान उद्देश आणि खूप सकारात्मक भावना घेऊन मी या कार्यक्रमातून जाते.